जायचं? घरी जाऊ तिथं असेल. आणि तिथं नसेल तर? तिथं नसेल तर लायब्ररी जाऊ की. पण लायब्ररीचं नाव नाही माहीत. आपण घरी जाऊ तिथं असतील. बरं ठीक आहे, चल बस पटकन. घरी सांगितलं नाही, कॉलेजला जाते सांगितलं. कुणी बघायचं आत बस. अगं पण तुला कोणी बघितलं तर? शहराची हीच तर गंमत आहे ना, बघितलं तरी कोणासाठी कोणाला थांबायला वेळ नसतो. बस तू चल. ते बी हेच बोलायचं ग. ऐक की, ते थांबले असतील ना माझ्यासाठी. माझा विश्वास नाही असं नाही ग, पण त्यांना गमवायचं नाही मला लय भ्या वाटतंय बघ. त्यांच्याशिवाय आयुष्य कसं असेल मला विचारच करवत नाही. त्यांच्यासोबत कसं असेल माहिती आहे ना, मग त्याचा विचार कर ना. जो विचार करवत नाही तो कशाला करायचा आहे? चल बस पटकन बस. बसलीस? आता या टाइमला जातो तो बाहेर? जात नाही. कसं काय गेलं काय नाही. सायले, घर खूप दिवस बंद होतं असं वाटतंय ग. तिकडे फिरकला पण नाहीये. मला तर वाटतं त्याने घर बदललंच असणार, किंवा दुसरीकडे राहायला गेला असेल, नाहीतर शहर पण सोडलं असेल असं वाटतंय. तू धीर सोडू नकोस. आपण इथं आजूबाजूच्यांना विचारूयात ना. हा, त्यांना माहिती असेल कुठे आहे काय. बघूयात आपण. ये चल. इथं विचारू का? कुणी आहे का घरात? हा आलो. कोण पाहिजे आपल्याला? ते विशाल इथंच राहतात का? हा, ही काय ही रूम आहे त्याची. मग बाहेर गेलेत का आता? म्हणजे घर बंद दिसतंय खूप दिवस. हो, त्याचा मित्र तो आले होते, पण बॅग घेऊन कुठे तरी बाहेर गेलेत. पण नक्की सांगता येणार नाही कुठे गेलेत ते, कारण की माझं काय फारसं जास्त बोलणं होत नाही ना त्याच्याबरोबर. पण चांगला मुलगा आहे तो.
तुम्ही काय शोधताय त्याला? अहो ते मी नाही ते विशाल माझा मित्र आहे ना, खूप दिवस झाले दिसला नव्हता, मग म्हटलं भेटूनच बघावं. हां हां चालेल. ठीक आहे, थँक्यू काका. सायले बॅग घेऊन कुठे गेलेस तिने? मला मला काय वाटतं माहिती आहे का, त्याच्या मित्रालाच माहिती असणार. काका काय म्हणाले आता? तू त्याच्या मित्रांना ओळखत असशील ना? वय ओळखते की, पण आमची एकदाच भेट झाली. ते कुठे राहते मला काहीच माहित नाही, आणि त्यांच्याबद्दल आमचं केव्हा बोलणं बी झालं नाही. सायले असं कसं ग? कोणाची ओळख नाही, काय नाही, विश्वास ठेवलास? कसली काही चौकशी नाही, काय नाही? नाही ग प्रते, माझा त्यांच्यावर विश्वास आहे. तू बघितलं ना ते काका काय म्हणले? ते आपल्याला ओळखतात का? नाहीतरी बी म्हणले तो मुलगा लय चांगला आहे. मला माहिती ते गावतील. पण तो आत्ता कुठं आहे? आहे इथं? एक तरी गोष्ट त्याच्या बाजूने आहे का सायले? अजून किती गोष्टी कळल्यावर विश्वास ठेवणार आहेस तू? हा सायले, मला कळतंय ग, आतून तुला पण सगळं समजतंय, पण मान्य करत नाहीयेस ना. बघ, तुझं पहिलं प्रेम आहे. कधी खोटं न बोलणारी तू प्रेम तर किती खरं केलं असशील ना, ह्याची कल्पना आहे मला. पण आत्ता तू शांत हो आणि घरी जा, ठीक आहे? जास्त विचार नको करू. नाही, मला आता एका ठिकाणी जायचं. तू घेऊन चल. मला काय सुधारणा झाली? बरं ठीक आहे, जाऊया आपण. पण कुठे जायचंय? कास रोड, जिथनं समजा शहर दिसतं. सगळं शहर दिसतो. तुला माहिती आहे रस्ता? चांगलंच माहिती. चल. शांत बस. बरोबर. पुढे जायचंय वर. सगळं चिपकलंच आहे. इथं थांबू का? इथं का आणलंस? आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा हिथं घेऊन आलते मला. ते मलाच वाटलं हिथं आले असत्याल, माझी वाट बघत असत्याल, मला भेटत्याल म्हणून मी तुला घेऊन आले. पण प्रति हिथं बी आलं नाही ते. प्रति माझंच काही चुकलंय का ग? ऋती म्हणते तसं त्यांनी मला फसवलं तर नसेल ना? हे बघ, कुणी काहीतरी म्हणतं म्हणून आपण तसाच विचार करत गेलो ना, तर वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्नच करत नाही. तू काल म्हणालीस ना की तुझा त्याच्यावर विश्वास आहे म्हणून, मग एका रात्री तसं काय बदललं? अगं पण काल माझ्या मनात आलं म्हणून मी त्यांच्या घरी गेले होते. असं वाटलं तू माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळते, पण आता अजून प्रश्न पडायला लागले. मला असं काळजात टाचणी टोचल्यासारखं व्हायला लागलंय ग. मला कळणं झालंय काय खरंय काय खोटंय. भूल पडल्या ग व्हायला लागलंय बघ. वाट दिसेल तिकडे पळायला लागले. असं वाटतं कुठनं तरी येतील, कुठनं तरी येऊन भेटताल मला. मला काहीच कळणं झालंय ग. बघ सायली, तू सगळं नीट कळेपर्यंत असला काहीच विचार करू नकोस. हां, तुझ्याकडे बघून आज पण माणसं खरं प्रेम करतात असा विश्वास बसतो ग. पण खरं माणूस कुठं आहे? माझा खरा माणूस कुठं आहे सांग ना. त्यांच्यामुळे न आवडणारं शहर बी आवडायला लागलं होतं ग. ते म्हणायचं माणसं आपली झाली ना की शहर काय गाव काय समजा आपलं होतं. पण नाही, मला असं वाटतंय माझीच भीती खरी झाली.
या शहरातल्या गर्दीत हरवायची. ते बी या शहराच्या गर्दीत हरवले असतील का ग? ते बी शहर झाले असतील का ग? प्रते, ते बघ आमचं हॉटेल. इथे कुठं हॉटेल दिसतंय तुला? इथनं नाही दिसणार. चल दाखवते. प्रत्येक हे बघ आमचं हॉटेल पिपळाचं झाड. आणि हा बघ इथं टेबल. हा टेबल इथं मी बसले होते आणि इथं ते बसायचे. इथं काय हो? भूक लागली तुम्हाला? दम आणला आता, काढायचं का? हा थांबा. हे बघा, दम आणलाय मी घरनं तुमच्यासाठी. 2 घास खाऊन घ्या. भूक लागली असेल ना, घ्या खाऊन घ्या. 2 घास खाओ, माझं बी पोट भरेल. लय दिवस झालं पोटभर खाल्लं सुद्धा नाही हो. 2 घास खाऊन घ्या. त्या दिवशी सारखं मी उपाशी ते तुम्ही आज बी विसरलाय का हो? खाऊन घ्या. अगं शांत हो. आणि काय ग, तू जेवलेलं नाहीयेस 2 दिवस झाले? उपाशी राहून तो काय परत येणार आहे का? अच्छा, म्हणूनच तू काल सुद्धा आणि आज सकाळी सुद्धा नंतर जेवते म्हणून उपाशी राहिलीस का? अगं असं उपाशी राहून कोणी आयुष्यात परत येणार असतं ना, तर उपास करणाऱ्या सगळ्या बायका आज सुखी असत्या. नवऱ्यासाठी उपास करणाऱ्या कितीतरी बायकांना त्यांचे नवरे रोज लाथा मारतातच ना ग. पण माझं इशाल तसं नाहीत ग प्रथे. ते पायाशी जागा मागणार आहेत. मी रुसले म्हणून एवढ्या समध्या माणसात पायाशी बसून मला मनवणार आहेत. कहूत मी आणलेल्या जेवणाचा सुगंध नाकात साठवून घेणार होते ग ते. आताही सरले तर नसतील ना. अजून मी आपला टेबल तसाच आहे हो. या बारीला घास भरवायला नाही लाजायचे. या की परत. सायले, तुला जे काय बोलायचंय बोलून घे. रडायचंय तेवढं रडून घे, पण मोकळी हो ग. तुला वाटतं तेवढं सगळं सरळ असतं तर किती बरं झालं असतं ना ग. पण तसं नसतं. आपल्याला जे वाटतं ना, सगळं त्याच्या उलट होतं. आणि तेच खरं आयुष्य असतं. हे तू जितक्या लवकर स्वीकारशील ना, तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे. माझं ना ते पाऊस पडून गेल्यावर डोकं येते ना, तसं झालंय बघ. पुढचं काय दिसेना. माझी माणसं, माझं गाव, शहर, मला काहीच दिसेना. मला फक्त त्यांना बघायचं. मग अशा वेळेस धुक्यात चालायचं, वाट मिळेल तिकडे पळत सुटायचं, की थोडं थांबून धुकं गेल्यावर वाट शोधायची. हे तूच ठरव. धुकं गेलं की पाऊस येतो आणि पाऊस गेला की धुकं. हे मी तुला सांगायची गरज आहे का ग? गावाकडची माणसं आहे ना आपण.
गावाकडची माणसं म्हणून तर झालं नसेल ना असं. अगं तू काहीतरी कळायची वाट तरी बघ. निर्णयाची घाई करणारे लोक लवकर दुःखी होतात. लक्षात ठेव. पटतंय का? चल निघूयात आपण. उठ. उतर बघू. फोन लावून बघते घरी. फोनच नाही लागत आहे ग. कालपासून तू घरी गेलेली नाहीयेस. तिकडे पाऊस पडत असेल. किती काळजी लागून राहिली असेल ग घरी. मला वाटेना झाली काळजी. मी का फक्त स्वतःचा विचार करते. खरं सांगू प्रते, अगं इथं फोनला रेंज आहे. ते फोन करत्याल, आमची भेट होईल एवढी एक आशा आहे म्हणून थांबले बघ मी. मला सारखं असं वाटतंय जाता येता रस्त्यानं ते भेटत्याल आणि मग आमचं डोळं भरून येत्याल. मला ते जवळ घेत्याल आणि म्हणत्याल सायली अहो अडचण होती. आणि मग मी बी त्यांना लगेच माफ करून टाकेन. माणसाला शोधताना एवढा ताप होतोय म्हणल्यावर माणूस घावल्यावर मी त्यांना दोष द्यायचे नाही ग. फक्त ह्यो ताप संपला पाहिजे. फक्त ते पुढ्यात आलं पाहिजे. ते पुढ्यात काय मांडून ठेवलंय ना त्याचा विचार कर. ज्या माणसावर तू एवढा विश्वास ठेवतीयस त्यासाठी ज्यांनी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला त्या आई वडिलांना दुखवणारच का? त्याच्यामुळे तुला त्रास, तुझ्यामुळे त्यांना त्रास. मग आपला त्रास दुसऱ्यांना देऊ नये एवढं साधं कळत नाही का तुला सायली? मी काय म्हणते ते कळतंय का तुला? तू बास कर आता आणि घरी जा. अगं पण प्रति ते घर आता मला माझं वाटतं ना. मी ह्या घरात याची स्वप्न बघितली होती. जे असेल जसं असेल ते आपलं मानलं होतं. एवढं समजा चांगलं चाललेलं असताना असं काय झालं असेल ग प्रति? सायले हे बघ, आता गावाकडचंच घर तुझं आणि तीच माणसं तुझी. कारण ते तुला असं सोडून नाहीत जाणार कधीच. आणि खरं सांगू त्याच माणसांची गरज आहे तुला आत्ता. तेव्हा बास कर हे सगळं आणि घरी जा. मी सोडते तुला. चल. सायले बस. बसलीस?
प्रते, हा अगं ह्या मुलाला मी ओळखते ग. ह्या मुलाला हा काय ग बाई, कुठं बघितले याला मी? अगं ईशाचे दोस्त आहे ते, लांब तर तसे दिसतात. त्याचं नाव काय आठवण झालंय मला. काय का नाव असे ना, मी हाक मारू का? ए ए ए गजानन, गजानन गजानन थांब. थांब ना. अरे गजानन, अब गेलं कुठे गेलं ते? ऐ गजा, सायले, तू तुला ओळखतो बर का? अगं मी ओळखते तर. त्यानं असं ओळख नसल्यासारखं का केलं? तेच मला बी कळलं नाही. मला कळतंय आता. म्हणजे काय नाही, तू चल, मी तुला अगं सांगते. पण ते- अगं तुझी बस जाईल, सांगते, ये बस. बसली? सायले, त्या गजानने तुला बघून पण ओळख नाही दाखवली. म्हणजे त्याला माहिती असणार विशाल कुठे आहे ते, हो ना? प्रते, असं का झालं असेल ग? मला तर वाटतंय ना, हा सगळा त्यांचा प्लॅनच असणार आहे. म्हणजे मला मान्य आहे, मी जास्त टोकाचं बोलतेय, पण अगं तू अजून जग बघितलंयसच कुठं? या शहरात काय काय चालतं तुला काहीच माहित नाही. तिथली माणसं कशी राहतात काहीच नाही. असं का बोलतेस ग प्रते? समधीच माणसं तशी नसतात ना. हे बघ, एखादं दुसरं वाईट घडलं बी असेल, पण त्याच्यावरनं समधीच वाईट कसे असतील ग? नाही ते काय नाही, असला विचार बी नको माझ्या डोसक्यात, नाहीतर जगणं मुश्किल होईल माझं. मी तुला फक्त शक्यता सांगतेय, आणि शक्यता ना कित्येकांच्या बाबतीत खरी घडली आहे, माहिती आहे? आधी प्रेम, मग फसवणूक, कधी पैशाची, कधी बदनामी, तर बोललेलंच बरं. हे प्रते, नाही नाही, माझा लय विश्वास आहे यांच्यावर. माझा ईशाल तसं नाही. तू 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 तसला विचार करू नकोस. हे बघ, किती बी वाट बघायला लागली ना, मी त्यांच्यासाठी वाट बघेन, पण असला विचार माझ्या मनात येऊ देणार नाही. सायले, जोपर्यंत तू स्वतःचं सांत्वन करणं बंद करत नाहीस ना, तोपर्यंत तुझं कोणच सांत्वन करणार नाही. तुझी गाडी जाईल, जा तू. काळजी घे. सायले, झोपली नाहीस झोप येईना. का? भेट तर झाली ना? घराला कुलूप होतं. समधीकडे शोधलं, पण कायच कळायला मार्ग नाही. नाना समधी म्हणतात त्यांनी मला फसवलं. तुम्हाला बी तसंच वाटतंय का?
कोण काय म्हणतं, मी काय म्हणतो, ह्यापेक्षा तुला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे सायली. नाना, मला तर कायच कळना झालंय. म्हणजे समधीकडनं असं घेरल्यासारखं झालंय मला. असं आधी कवाच झालं नाही हो. काय खरं काय खोटं काय कळायलाच मार्ग नाही. नाना, तुम्ही जे म्हणत होता ना ती बरोबर होतं बघा. गावानं हात धरून ठेवलाय म्हणून माणुसकी आहे. शहरावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि हे काय होऊन बसले बघा. सायली, धीर धर पोरी. अगं मी त्या पोराला बघितलंय आणि माझ्या अनुभवानं ती पोरगं त्यातलं नाही ग. तूच तर म्हणतेस त्याला आईबाप नाही, तू त्याच्यासाठी सगळं आहे, तुझ्यासाठी तर कामाचं बघत होतं. एवढं सगळं करणारा पोरगा असं सोडून कसं जाईल? तू कोणाचं काय ऐकू नकोस. धीर धर आणि वाट बघ. नाना, मी मस्त वाट बघायला तयार आहे. पण घरातले लग्नाच्या मागे लागले ते त्यासनी काय सांगायचं? त्याची काळजी करू नकोस, त्यांचं मी बघून घेतो. तुला पाहिजे तेवढा येळ घे, मी आहे तुझ्यावर. सायली, आयुष्यात चांगली माणसं भेटली ना की वाट बघायची असते, कारण लग्न जन्माला जातं. जोडीदार चुकला की आयुष्यात मिळालेलं सगळं सुख मातीमोल असतं. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल.